मंडळी, तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? जर नसेल माहिती तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला शेवटी समजून जाईल. तर गणपतीसाठी दुर्वा आणायला मी चाललो होतो आजीला घेऊन राहणार. मग गाडी चालू केली आणि लगेच निघालो. रानात आलो तो मला प्रश्न पडला की आपण दुर्वा आणायला चाललोय खरं, पण गणपती बाप्पाला दुर्वा नक्की वाहतात का हे जाणून घेण्याची मनामध्ये फार उत्सुकता निर्माण झाली. मग मी लगेच आजीला विचारलं. मनात आलं पटकन, करून टाकलं चटकन. तेव्हा आजीनं मला एक गणपती बाप्पाची गोष्ट सांगितली, तुम्ही पण नीट ऐका. तर एकदा झालं असं की गणपती बाप्पाची एका महादैत्य अन्नसुराशी लढाई चालू होती आणि त्यावेळेस त्या अन्नसुराकडे एक अशी शक्ती होती ज्याच्यामुळे तो त्याच्या तोंडातून आग फेकत होता. त्या आगीमुळे सगळीकडे उष्ण वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली. आता ती उष्णता शांत करण्याचा प्रयत्न प्रत्येक देवानी केला, पण त्याच्यात कोणालाही यश भेटलं नाही. मग एका ऋषींनी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या, कारण दुर्वांमध्ये एक स्पेशल क्वालिटी असते, ती म्हणजे गारवा. त्यामुळे आजही आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो. तर मंडळी, खरं सांगा की ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल. तर आता थोडंसं व्लॉग मध्ये शिफ्ट व्हा. तर हराळी घेऊन आम्ही आलो घरी आणि लागलीच त्याच्या दुर्वा करायला घेतल्या, कारण की आधीच घरी यायला उशीर झाला होता आणि आरतीची वेळ पण झाली. तर मंडळी, आजचा मी छोटासा व्लॉग इथंच थांबवतो. तर आजचा हा व्लॉग मी खास करून ही गोष्ट सांगण्यासाठीच बनवला होता. त्यामुळे जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.